नमस्कार सर्वांना. तर उद्या आहे अंगारक संकष्ट चतुर्थी आणि मंगळवार. त्यानिमित्त आपण श्री गणेशाच्या आजच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. 3 साध्या आणि सोप्या श्री गणपती बाप्पाच्या आपण रांगोळ्या आज बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालता स्टार्ट करूया आपल्या आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक रेड कलरचा मोठा डॉट देऊन बोटाच्या साहाय्याने थोडासा तो गोलाकार फिरवून बरोबर एक फुलाचा शेप झाकणाच्या मदतीने तयार करून घेतला आणि काडीच्या साहाय्याने ते आतमध्ये ओढून घेतलेले आहे. जसे की एक जास्वंदाच्या फुला टाईप शेप तयार करून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये थोडासा पिंक आणि ब्लॅक कलर मिक्स करून स्प्रेड करून घेतलेला आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये एक जास्वंदीच्या फुला टाईप आपण शेप तयार करून घेतला आणि बरोबर मधोमध आपण जास्वंदीच्या फुलावरती श्री गणेशाचा एक शेप तयार करून घेणार आहोत. व्हाईट कलरच्या रांगोळीने अतिशय रेड आणि व्हाईट असा सुंदर लूक आलेला आहे. आपण एक फुलावरती श्री काढून बरोबर मधून एक गणपती बाप्पाची सोंड आणि जास्वंदीच्या फुलाचा तुराई असे दोन्ही मिळून एक येलो कलरच्या कलरने काढून घेतलेले आहे आणि वरतीच थोडासा येलो कलर भरून एक डॉट देऊन घेतला. अगदीच गणपती बाप्पासारखा लूक तयार झालेला आहे आणि फुलाच्या बाजूलाच ग्रीन कलरचे डॉट देऊन त्यावरती थोडासा येलो कलर स्प्रेड करून चमच्याच्या साहाय्याने एक पानाचा शेप तयार करून घेतला. काडीच्या मदतीने त्यावरती थोड्याशा रेषा मारून घेणार आहोत. तर बघू शकता आपला जास्वंदीच्या फुलामध्ये श्री गणपती बाप्पाचा हा अतिशय सुंदर लूक तयार झालेला आहे आणि पानांच्याच बाजूला आपण छोट्या छोट्या कळ्या देखील काढून घेतलेल्या आहे. तर बघूया आता 2 नंबरची छोटीशी सोपी रांगोळी. तर ही व्हाईट कलरने आपण दोन्ही बाजूनी एक एक एस टाईप इंग्रजी अक्षरातील एस असतो तसा शेप तयार करून घेतला आणि जसे की एक स्वस्तिकसुद्धा तयार झालं आणि त्याच्या बाजूलाच चारही बाजूंच्या डोक्यावरती एक फुला टाईप 4 असे डॉट व्हाईट कलरने देऊन घेतले आणि बोटाच्या मदतीने थोडेसे प्रेस करून फुलाचा शेप तयार करून घेतला. बरोबर मध्ये रेड कलर आणि येलो कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. बरोबर मध्ये येलो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट दिला आणि बाजूलाच एक एक रेषासुद्धा व्हाईट कलरने मारून घेणार आहोत. रेषांवरती दोन्ही टोकांना आपण थोडासा ग्रीन कलरचे डॉट देऊन घेतले. त्यामुळे रांगोळी अतिशय अशी भरगच्च वाटते. अगदीच फुलांच्या मध्ये सुद्धा आपण एक एक ऑरेंज कलरचा डॉट आणि लाईट असा येलो कलरचा फायनल लूक. तर बघूया आता शेवटची आणि 3 नंबरची रांगोळी. ही एक आपण ओममध्ये गणपती बाप्पाचा शेप काढणार आहोत. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरने एक ओमचा आकार तयार करून घेतला. राई रंगोली चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघा आपण ओमवरतीच एक गणपती बाप्पाचा लूक तयार केलेला आहे. बरोबर खालच्या बाजूला सोंडेचा शेप करून मध्ये आपण रेड आणि येलो कलरने बरोबर डॉट देऊन घेतलेत आणि बाजूलाच एक जास्वंदीचं फूलसुद्धा लाईट असे पिंक कलरने काढून घेणार आहोत. अगदीच बोटाच्या साहाय्याने फुलाचा शेप देऊन काडीने
आतमध्ये ओढून त्यावरती एक ब्लॅक कलरचा डॉट देऊन येलो कलरने तुरा काढून घेतलेला आहे आणि बाजूलाच पाणीसुद्धा काढून घेणार आहोत. पानांमध्ये थोडासा लाईट असा पोपटी कलर भरून एक येलो कलरची रेषा ओढून घेतलेली आहे. अतिशय सोप्या आणि पटकन होणाऱ्या ह्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त रांगोळ्या आहेत. आवडल्या असतील तर नक्कीच रांगोळ्या काढून बघा. आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन रांगोळी बघण्यासाठी राई रंगोलीला व्हिजिट करा. थँक्यू.